मुंबई महानगरपालिकेची वेच जिथून सुरू होते अशा वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। ठाकरेंचे निष्ठावंत माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। पती अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता। अभिषेक यांच्यासोबत तेजस्वी याही हळूहळू राजकारणात जम बसवत असतानाच अभिषेक यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानं या प्रभागातील राजकारणाला कलाटणी मिळाली। गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी नाराज असल्याचीही चर्चा होती। अखेर आज त्यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं। यामागचं कारण त्यांनी काय सांगितलंय ते पाहूया। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकने मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्घृण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत। पोस्ट केलेला आहे की ऋणानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण कारणामुळे तुम्ही निर्णय घ्या। आता देखील तुम्ही बोलाल काही वेदनेतून जातात, काय नेमकं? जशी अभिषेकची निर्घृण हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे, त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये। त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची। मला असं वाटलं की गटामध्ये विरोधी पक्षाच्या तुम्हाला न्याय मिळाला नसता का? नाही, असं काही नाही। मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे, तरी मला असं वाटतं की ते लवकरात तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? असं काही नाहीये। काही दबाव होता का तुमच्या? नाही, असं काही नाही। उद्धव ठाकरेंची काय चर्चा? पक्षातील नाराजीनंतर तेजस्वी यांनी विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता। त्यावेळी तेजस्वी यांच्या पक्ष बदल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण त्यानंतर थेट मातोश्रीवर विनोद घोसाळकर आणि तेजस्वी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात हवी तशी पावलं उचलली जात नसल्याची खंत तेजस्वी यांनी बोलून दाखवली होती। त्यात मनपा निवडणूक आरक्षणात वॉर्ड क्रमांक 1 ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर तेजस्वी यांची पुरती निराशा झाली। आता भाजप प्रवेशासाठी तेजस्वी यांना नेमकं कोणतं आश्वासन दिलं गेलंय, त्यांना दुसऱ्या प्रभागातून भाजपा तिकीट देणार का हे पाहावं लागेल।